म्युझियमने नेमकं काय स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी जो पत्रव्यवहार केला त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे या संदर्भात त्यांनी सांगितलं। आणि त्याचप्रमाणे आपण आता स्क्रीनवर पाहूया म्युझियमने काय नेमकं या पत्राद्वारे कळवलेलं आहे। तर त्यांनी असं म्हटलंय, विथ रिगार्ड्स टू युअर अदर पॉइंट्स वी अग्री दॅट देअर इज अनसर्टनिटी, म्हणजे अनिश्चितता आहे, दॅट द टायगर क्लॉज नाव इन द V&A collection are the actual weapon used by छत्रपती शिवाजी महाराज to kill अफजल खान. We have made that clear in our communication. याचाच अर्थ असा आहे की आम्ही यापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे, याबाबत कुठलेही ठोस पुरावे आमच्याकडे नाहीत की हीच वाघनकं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे। त्यामुळे जो संग्रहालयाने केलेला जो दावा आहे त्याच्या अगदी विपरीत दावा खरं तर राज्य सरकारकडून केला जातोय। जनतेला तुम्ही असं सांगू नका की ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच नखं आहेत, असंही खरं तर तिकडच्या प्रशासनातर्फे संग्रहालयाच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे। मात्र इकडे मंत्री महोदय दावा करता आहेत की ही वाघनकं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत। त्यामुळे कुठल्या नेमक्या बेसिसवर हे सगळे दावे केले जातात या संदर्भात आता मोठा वाद राज्यामध्ये निर्माण होऊ शकतो। एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधावेळी हीच वाघनकं वापरली आहेत की नाही याबाबत कुठलाही ठोस पुरावा नाहीये। आता स्वतः व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हा पत्रव्यवहार केलेला आहे। याच संग्रहालयामध्ये सध्या ही वाघनकं आहेत आणि ही वाघनकं राज्यामध्ये आणण्यासाठी मोठा गाजावाजा केला जातोय। मात्र ही वाघनकं तीच आहेत का या संदर्भात कुठलाही ठोस पुरावा नाहीये। ही वाघनकं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत का याबाबतही कुठला ठोस पुरावा नाहीये आणि तसं संग्रहालयातर्फे सांगण्यात आलेले मंत्री महोदयांना सुद्धा तसं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असल्याचं देखील या पत्रव्यवहारामध्ये म्हटलेलं आहे। आपण पाहतोय त्यावेळी नेमका शासनाचे GR काय होता 2023 मध्ये हा जो GR काढला होता त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं। हा 8 तारखेला काढलेला GR आहे 8/9/2023 मध्ये आणि त्यामध्ये देखील असं म्हटलेलं होतं की अफजल खानानं केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी वाघनकं वापरून खानाचा वध केलेला होता आणि या चित्तथरारक घटनेचा समावेश आहे। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनकं ही लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथं जतन करण्यात आलेली आहेत आणि सदर वाघनकं ही जनसामान्यांच्या दर्शनाकरता राज्यास 3 वर्षांकरता उसनवार म्हणून देण्यात येतात। उसनवार तत्वावर देण्याचा व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं संमती कळवलेली आणि आत्ताच आपण इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया ऐकली। एक मोठा भाड्याची रक्कम देऊन ही 3 वर्षांसाठी केवळ आणण्यात येणार आहे, ती कायमस्वरूपी सुद्धा आणण्यात येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनकं वापरलेली होती की नाही याबाबतचे कुठलेही ठोस पुरावे खरं तर या संग्रहालयाकडे नाहीत आणि तसं स्पष्टपणे संग्रहालयानं केलेल्या पत्रव्यवहारांमध्ये पुढे आलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात मंत्री महोदय काय म्हणतात याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। काय नेमकं यावर सत्ताधारी म्हणतात हे बघावं लागणार आहे। झी24 तासनं सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आता प्रेक्षकांसमोर आणली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनकं वापरलेली आहेत की नाही याबाबत संदिग्धता आहे, कुठलेही ठोस पुरावे नाहीयेत आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं पत्रव्यवहार केलाय त्यामध्ये आता हा खुलासा झालेला आहे। महाराष्ट्र सरकार खरं तर कोट्यवधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली नखं आणत असल्याचा दावा केलेला आहे। जवळपास कोट्यवधी रुपये यासाठी मोजले जातात, मात्र प्रत्यक्षात आणली जाणारी ही वाघनकं ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कुठलाही पुरावा नाहीये। किंबहुना ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत की नाहीत याबाबत सुद्धा संग्रहालयानं स्पष्ट केलेलं नाही, त्यांच्याकडे पुरावा नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या पत्रव्यवहारामध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्टीकरण दिलेले आहे। तेव्हा सरकारनं आजपर्यंत वाघनकांसंदर्भात जे काही GR काढलेले आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनकं असा उल्लेख केलेला आहे, पण प्रत्यक्षात सरकारचा हा दावा पूर्णतः चुकीचा आणि शिवप्रेमींची फसवणूक करणार असल्याचं म्हटलंय इंद्रजीत सावंत यांनी 17 जूनला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेल्या स्पष्टीकरणावरून। आणि आता हे आणखी स्पष्ट होते, सध्या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधून लंडनमध्ये आणण्यात येत असलेली ही वाघनकं ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन भरवत आहे आणि प्रत्यक्षात ही वाघनकं छत्रपती शिवाजी महाराज यांची नसताना महाराष्ट्र सरकार यावर कोट्यवधी रुपये का खर्च करते असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी विचारलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण झी24 तासवर पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकांविषयी एक प्रकारची संवेदनशीलता सर्वच महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींमध्ये आहे। अफजल खानाच्या वधावेळी वापरलेली ही वाघनकं
त्यामुळे एक वेगळ्या प्रकारच्या संवेदना खरं तर या संदर्भात असताना जर ही फसवणूक होत असेल तर सरकार ह्याला कसं उत्तर देणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। इंद्रजित सावंत यांनी हा दावा केलेला आहे की ही वाघनकं ही महाराजांनी वापरलेली नाहीतच असं स्वतः संग्रहालयातर्फे सांगण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी संग्रहालयाने हे स्पष्ट सुद्धा केलेलं आहे की जनतेला ही वाघनकं छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत असं सांगू नका, कारण याबाबत कुठलेही ठोस पुरावे स्वतः संग्रहालयाकडे नाही आहेत असं संग्रहालयानं त्यांनी केलेल्या सर्व कागदपत्रांच्या आधारावर सांगितलेलं आहे। मात्र दावा इकडे सरकारतर्फे करण्यात येतोय की ही वाघनकं ही छत्रपती शिवाजी महाराजांनीच वापरलेली आहेत। त्यामुळे आता या सर्व प्रश्नांना कशी नेमकं उत्तरं सरकार देणार आहे यावर झी 24 तासचं लक्ष असणार आहे। मात्र अफजल खान वधाच्या वेळी ही वाघनकं वापरल्याचा कुठलाही पुरावा नाहीये हे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे वाघनकांवर होणाऱ्या कोट्यवधींचा हा खर्च कशासाठी असा प्रश्न इंद्रजित सावंत यांनी विचारला आहे। इंद्रजित सावंत यांच्याबरोबर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। नेमकं काय म्हटलेलं आहे, कसा पाठपुरावा आपण केला? पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदाच शासनानं असं घोषणा केली त्याच वेळेला ती वाघनकं एकतर कायमस्वरूपी येत नाहीत, ती लोनवर येतात, म्हणजे फक्त 3 वर्षासाठी येतात आणि त्यासाठी भरभक्कम भाडं 3 कोटी रुपयाचं प्रतिवर्षीप्रमाणे दिलं गेलेलं आहे। ही पहिली गोष्ट आहे, म्हणजे ती कायमस्वरूपी येणार नाहीये। दुसरी गोष्ट, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या तिथले जे काही संचालक आहेत, म्हणजे ती सर्वोच्च बॉडी आहे त्यांची, मी सर्वोच्च माणूस आहे, त्यांच्याशी आम्ही सातत्यानं पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संपर्कात आहोत। त्यांनी वारंवार आम्हाला पत्र लिहून सांगितलेलं आहे की ती वाघनकं शिवाजी महाराजांची आहेत, याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत। आणि एवढंच नाही तर ही गोष्ट ज्या वेळेला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आणि इतर लोक ते त्यांच्याशी लोन अग्रीमेंट करायला गेले त्यावेळेला सुद्धा त्यांना सांगितलेली होती की ही वाघनकं शिवाजी महाराजांची आहेत, असे कुठलेही ठोस पुरावे आपल्याकडे नाहीये, त्यामुळे तुम्ही तसं त्यांना सांगू नका, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही तसं सांगू नका की शिवाजी महाराजांचे आहेत म्हणून, असं त्या म्युझियमनं क्लिअर केलंय। आणि असं असताना तिथून सुद्धा मंत्री महोदयांनी बाईट दिले की ही वाघनकं शिवाजी महाराजांची आहेत। तिथून परत आल्यानंतर सुद्धा वारंवार ही शिवाजी महाराजांची वाघनकं म्हणून ते सांगत आहेत। आमचं म्हणणं असं आहे की जर ज्यांच्या पोझिशनमध्ये ती वाघनकं आहेत, म्हणजे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमची, ते दावा करत नाहीत ती शिवाजी महाराजांची आहेत, तर तुमच्याकडे कुठनं पुरावे आले की ती शिवाजी महाराजांची आहेत म्हणून? मग आम्ही असं ठरवलं की कदाचित काहीतरी नवीन पुरावे या पुरातत्व खात्याकडे असतील, म्हणून पुरातत्व खात्याच्या जे आता लाचखोरीमध्ये निलंबित आहेत त्या तेजस गर्गे संचालक म्हणून त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला। त्यांनी सुद्धा मान्य केलं की आमच्याकडे काही पुरावे नाही आहेत शिवाजी महाराजांची ही वाघनकं आहेत म्हणून। या सांस्कृतिक सचिवांशी केला, त्यांनी तर उत्तरच दिलं नाही, या मंत्री महोदयांनी उत्तर दिलं नाही, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही, म्हणजे शिवाजी महाराजांची ती वाघनकं आहेत ह्याच्या संदर्भात शासनाकडे कुठलेही पुरावे नाहीत आणि वारंवार ते आपल्याला तसं खोटं सांगत आहेत।